नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. जय भीम, जय शिवराय. वन वुमन ऑफिशियलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहात शेंगदाण्याची चक्की. त्यासाठी मी एका कढईत 1 वाटी शेंगदाणे भाजण्यासाठी टाकलेले आहेत आणि ते चांगले क्रिस्पी आतपर्यंत भाजेपर्यंत शेंगदाणे आपण मंद आचेवर भाजणार आहेत. वाळलेले शेंगदाणे असले तर लवकर भाजतात, त्याला काही एवढं टेन्शन नाही. पण बाजारातून आणल्या ओले शेंगदाणे असले की थोडे भाजायला थोडासा वेळ लागतो. पण हे मी बाजारातले ओले शेंगदाणे पहिले 1 दिवस वाळवून घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून भाजताना जास्त वेळ लागणार नाही आणि ते आतपर्यंत चांगले क्रिस्पी भाजतील. जेवढा शेंगदाणे क्रिस्पी भाजेल तेवढा खायलाही खमंग लागतो. आता काय माणसं एवढं ऊन आहे बाहेर उन्हाळ्यात, त्याच्यामुळे शेंगदाणा वाळायचं काही टेन्शन नाही. चला तर मग आपला आता शेंगदाणा इथे भाजून झालेला आहे. याला आपण तुम्ही टरपाले न काढताही वापरू शकता आणि टरपाले काढूनही वापरू शकता. तर मी इथे याचे टरपाले काढून चांगले स्वच्छ करून घेतलेले आहेत. टरपाले बाजूला करून बघू शकता तुम्ही, शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपल्या आता इथे. अशा प्रकारे टरपाले काढून आता याला मिक्सरमधून रवाळ आणि जास्त मोठंही नाही जास्त बारीकही नाही, या पद्धतीने हाताला असं रवाळ लागलं पाहिजे. या पद्धतीने ते शेंगदाणे वाटून घ्यायचे. जास्त बारीक तेल निघेपर्यंत वाटलं तर त्याच्यातून चिकट लागतो दाताला चिक्की नंतर, म्हणून थोडीशी रवाळच वाटलेले आहेत शेंगदाणे. या पद्धतीने आपण बघू शकता एकदम रवाळ वाटलेत. आता आपण कढईमध्ये 1 वाटी शेंगदाण्याला 1 वाटी गूळ असं प्रमाण घेतले. तर गुळाचा आपण आता पाक करून घेऊयात आणि गूळ खाली करपू नये किंवा चिटकू नये म्हणून मोजकसं 2 घोट पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे, जेणेकरून खाली गूळ चिटकू नये किंवा गुळाला काळा कलर येऊ नये. हा पाक होतोय तोपर्यंत मी ओटा स्वच्छ पुसून घेते आणि स्वच्छ पुसून घेऊन त्याच्यावरती आपण हे पळपुटावरही करू शकतो, पण पळपुटावर जास्त पसरवता येणार नाही किंवा आपल्याला पातळ करता येणार नाही, म्हणून मी ओटा स्वच्छ पुसून त्याच्यावरती तूप लावून घेतलेलं आहे आणि बेलण्यालाही तूप लावून घेणार आहे, जेणेकरून आपण ती चिक्की लाटताना ती खाली पण चिटकून नंतर इझिली निघावे आणि लाटताना बेलण्याला पण चिटकू नये. म्हणून हे आपल्याला आधीच प्रोसिजर करून घ्यायची पाक बनायच्या आधी, कारण नंतर वेळ मिळणार नाही. आपण पाक बनायच्या आधीची प्रोसिजर करून घ्यायची. आणि आता आपला हा पाक होत आला आहे. बघूयात आपण, म्हणजे हा पाक पूर्ण फेस आणि आपल्याला गोळी पाण्यात टाकल्यानंतर गोळी बनली पाहिजे अशा पद्धतीने बनवायचा आहे. एकदा तो विरघळला गूळ की त्याला सतत हलवत राहायचं, जेणेकरून ते खाली चिटकू नये म्हणून. आणि त्याला पाणी टाकलेलं आपण काळा कलर तर येणार नाही, त्याला सतत हलवत आणि ढवळत राहायचे. चांगला फेस येऊस तर आपण 1-2दा चेक करणार आहोत. आधी पाण्यात 1 वाटीत पाणी घेऊन चेक करायचं आपल्याला त्याची गोळी बनते का. आपला पाक हा आता इथं होत आला आहे. आपण चेक करून बघूया त्याची गोळी बनते का. वाटीत थोडंसं पाणी घेऊन मी 2 थेंब टाकलेले आहेत, तर त्याची गोळी बनली तर मग आपला पाक झाला म्हणून समजायचं. अशा पद्धतीने त्याची गोळी बनली, पाक झाला आपला. आता याच्यामध्ये 1 चिमूटभर पुणे 1 चमचा चहाचा चमचा असतो तो त्याच्यापेक्षाही थोडंसं कमी चिमूटभर आपल्याला ह्याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे. खायचा सोडा यासाठी की चिक्की आपली खस्ती बनावी म्हणून, कुरकुरीत बनावी यासाठी इतका मी झाकवला आहे टोपणात, तो चहाच्या चमच्यापेक्षाही थोडासा कमी.
त्याच्यामध्ये चांगला मिसळून घ्यायचा आहे तो चांगला फेस आणि एकदम जसं ढोकळ्याचं बॅटर होतं का तसं फेस कटला पाहिजे आपला पाक. आणि मग नंतर त्यामध्ये कूट मिसळून घ्यायचं आपलं जे आपण शेंगदाण्याचं भाजून वाटून घेतलं होतं ते कूट मिसळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. ही प्रोसिजर इतकी म्हणजे पटपट होते ना, मग ते खाली करपलं जातं. त्याच्यामुळे आधीच आपण हे खाली ओटायला आपण हे करून घेतलं आहे, तेल लावून घेतलं. हे वेळ भेटणार नाही नंतर, मी म्हटलं होतं तुम्हाला की नंतर आपल्याला वेळ भेटणार नाही. ही प्रोसिजर थोडीशी जलद आहे कारण ते करपलं जातं नंतर थोडंसं तिथं हायगई झाली तर तिथं करपलं जातं ते किंवा पाक कडक होतो. पण आपल्याला हे मऊ मऊ आहे तोपर्यंतच खाली उतरवून घ्यायचे म्हणजे की लाटायला सोपं जाईल. हे गूळ आहे तो पटकन कडक होतो कारण म्हणजे गॅस खाली उतरला की पटकन कडक होतं, तर मग ते लाटायला नंतर जड जातं. जोपर्यंत मऊ आहे तोपर्यंतच. आणि गुळाला डायरेक्टली त्या पाकाला हात लावायचा नाही कारण गूळ चटका देतो, गरम आहे तोपर्यंत जास्त चटका देतो, पोळतो जास्त गूळ. तर आपण त्याला उलताण्यानंच थोडंसं पसरवून घेतलेलं आहे आणि आता तेल लावलेल्या बेलण्याने आपण त्याला लाटणार आहोत. हे अशा पद्धतीने लाटून झाले. तो ओल म्हणजे ते ओला आहे तोपर्यंत त्याला चाकूने चिरा पाडून ठेवायच्यात. नंतर आपल्याला ते आहे त्या आपल्यात तुम्हाला जसं पाहिजे तशा आकारात तुम्ही त्याला वड्या पाडू शकता. ओला आहे तोपर्यंत जर ते म्हणजे आहे गरम आहे तोपर्यंत त्याला चिरा पाडला तर नंतर अवघड जाणार नाही.
पाडून झाले की थोडं थंड झालं की ते आपल्याला गार झाल्यानंतर वेगळे करायचे, काढून घ्यायचे. एक एक तुकडा वेगळा करायचा थंड झाल्यानंतर. हे अजून पण थोडंसं मध्ये मध्ये ओलं आहे, ओलं असलं की ते खेचायला थोडंसं जड जातं, पण ते थंड झालं की काढून घ्यायच्यात आपल्याला वड्या वेगवेगळ्या. आपल्या वड्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत शेंगदाण्याची चिक्की. कशा झाल्या आहेत तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला कशी वाटली शेंगदाण्या चिक्कीची रेसिपी. तुम्ही खा, बनवा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला टाटा, बाय बाय. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.